माझे सासरे बुवा हे सैनिक दलात काम करायचे, म्हणून त्यांची शरीरयष्टी खूप दणकट होती. ते 48 वर्षाचे असून देखील 35 वर्षाचे दिसायचे. माझे मिस्टर हे कॅनडामध्ये जॉब करायचे आणि 11 महिने तिथेच असायचे आणि फक्त 1 महिन्याची सुट्टी घेऊन घरी यायचे. पण मला त्यांची कमतरता कधीच जाणवली नाही, कारण 11 महिने माझे सासरे बुवा माझी काळजी घ्यायचे. नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. माझे नाव कविता आहे आणि आता मी 30 वर्षाची आहे. मी एक सुंदर विवाहित तरुणी आहे. माझी उंची 5 फूट 6 इंच आहे आणि माझा रंग गोरा आहे. जेव्हा माझे मिस्टर 19 वर्षाचे होते तेव्हा माझे मिस्टरचे कॅनडामध्ये बदली झाली, कारण त्यांचे जॉब हे आंतरराष्ट्रीय होते. त्यामुळे तो कुटुंबाला सोबत घेऊन जाऊ शकला नाही. त्याला दर 11 महिन्यांनी 1 महिन्यासाठी भारतात येण्याची परवानगी होती. परदेशात जाणे ही त्याची मजबुरी होती, म्हणून त्याने मला आणि माझ्या 3 महिन्याच्या मुलाला एकटे सोडले. आपण एकटे राहू नये त्यामुळे माझ्या मिस्टरने माझ्या सासऱ्यांना म्हणजे माझ्या वडिलांना आमच्याकडे राहण्यासाठी शहरात बोलवले होते. माझे सासरे आमच्याकडे राहायला आले तेव्हा ते 48 वर्षाचे होते. तो आमच्यापासून वेगळ्या गावात राहत होता. माझ्या सासूबाईंचे 2 वर्षापूर्वी निधन झाले होते आणि मी 1 वर्षाहून अधिक काळ गावात एकटीच राहत होते. आणि माझे वडील हे सैन्यात मेजर होते आणि निवृत्त असूनही ते खूप सक्रिय होते. सैन्यात असताना ते लष्कराच्या चालीरीती आणि परंपरा अजूनही विसरले नव्हते. खेडेगावात राहणे, शेती करणे आणि गावातील शुद्ध वातावरण यामुळे त्यांचे शरीर खूप मजबूत होते आणि या वयातही तो अगदी 28-30 वर्षाचा दिसत होता. पूर्वी तो जेव्हा जेव्हा माझ्या सासूसोबत आमच्या घरी यायचा तेव्हा माझ्या शेजाऱ्यांनी त्याला माझ्या मिस्टरांचा मोठा भाऊ समजायचे. माझे मिस्टर बाहेरगावी गेल्यानंतर गेल्या महिन्यापासून माझे सासरी बुवा हे आमच्याकडे राहत होता. सुशिक्षित असल्याने त्यांची वागणूक आणि पेहरवाची शैलीही शहरवासियांसारखी आहे. त्यामुळेच त्याने माझ्याशी घरी पटकन जुळून घेतले. त्याने मला घरातील कामात आणि मुलांची काळजी घेण्यात मदत केली. माझे मिस्टर आणि मला ते करायला आवडते आणि लग्नानंतर आम्ही बरेच दिवस एकत्र नव्हतो. आता माझे मिस्टर हे कॅनडाला गेले आहेत. आम्हाला एकत्र येऊन जवळपास 1 महिना झाला होता आणि पहिले 2 महिने मला एकदाही बॅट बॉल खेळायला मिळाले नाही. म्हणूनच मी दिवसभर अस्वस्थ आणि वेदनेत होते. पण विश्वास बसण्याची चिन्हे दिसत नव्हती. पण 5 महिने मोलकरीण म्हणून काम केल्यावर सासऱ्यांच्या खोलीत गेले आणि ते खोलीत नसल्याचे मला आढळले. ते कुठे गेले असतील हे मला समजले नाही. म्हणून मी इकडे तिकडे शोधू लागली आणि तेवढ्यात मला त्याच्या बाथरूमचा लाईट जळताना दिसला. मी उत्तेजित झाली आणि बाहेरूनच तिथे मी पाहिले की बाथरूमचा दरवाजा थोडासा उघडा होता आणि आतून काही विचित्र आवाज येत होता. हे ऐकून मी घाबरले आणि विचार केला की कदाचित सासरे बुवांना दमा असेल म्हणून असा विचित्र आवाज येत असेल. पण जेव्हा मी हलकासा आतमध्ये डोकावून पाहिले तर मला धक्काच बसला, कारण सासरे बुवा तर अतिशय शांतपणे मालिश करत होते. या आधी की मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकेन तेवढ्यात मी पाहिले की ते जोरात रडत होते आणि अचानक त्यांची नजर माझ्यावर पडली आणि आवाज न करता बाथरूमच्या बाहेर निघून गेले. या घटनेला 2 तास झाले होते आणि मला ईर्ष्या येत होती, म्हणून मी त्यांच्यासमोर गेली नाही. पण जेवण बनवताना मुलगा मला त्रास देत होता आणि त्याला माझ्या सासरेबुवाजवळ सोडण्यासाठी जाणे भाग पडले. मग अर्थातच ते माझ्यासमोर असे वागले जसे त्यांना काही माहीत नाही. यामुळे मी पण त्यांच्यासमोर येऊन नॉर्मल वागू लागली. पण त्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही माझ्या मनात आणि डोक्यात फक्त त्याच दृश्यांचा विचार करत होते.
दुसऱ्या दिवशी मी त्याला तेल आणून दिले, तेव्हा तो माझ्या मुलाच्या पोटाला तेल लावू लागला. काही वेळातच मुलगा शांत झाला आणि त्याच्या मांडीवर झोपी गेला. माझ्या मुलाला आजोबांकडे सोडून मी कप बदलायला किचनमध्ये गेली. तेव्हाच माझ्या मनात विचार आला की जर मी माझी साडीची ओढणी खाली पाडून माझा दाखवली तर कदाचित काहीतरी काम होईल. पण मी तसं न करता माझे कपडे बदलले आणि गुलाबी पारदर्शक नाईट सूट गाऊन घातला. त्यानंतर ती मुलाला घेऊन सासऱ्याच्या खोलीत गेली. ते माझ्याकडे बघताच ते पूर्णपणे शांत झाले. मी म्हणाली, सासरे बुवा, तो झोपला आहे, चला आता मी तुमचे पाय दाबते आणि तुम्ही सुद्धा झोपा. ते म्हणाले, नको, पाय दाबू नको, मी असाच झोपतो. मग ते घाबरले आणि म्हणाले की तो नुकताच झोपला आहे, पण गाढ झोपेत आहे. आणि मला म्हणाले, तू जा आणि झोप तुझ्या खोलीमध्ये. मग मी खोलीत गेली, पण मला झोप येत नव्हती. त्यामुळे मी बराच वेळ असाच नाणेफेक करत राहिली. तेव्हाच मला आठवले की मी माझ्या मुलाला स्तनपान दिले नाही. मी लगेच उठली आणि जेव्हा मी सासरेबुवांच्या खोलीत गेली तेव्हा मला आढळले की ते देखील झोपले आहेत. मग माझ्या मनात आले की मी पण या खोलीत झोपावे, कारण माझा मुलगा देखील या खोलीत झोपला होता आणि मी त्याच्या शेजारी बेडवर झोपली. मुलाला जवळ ओढले आणि इतक्यात सासरेबुवांनी झोपेत बाजू बदलली आणि सरळ झोपायला सुरुवात केली. माझा मुलगा झोपला होता, पण मला झोप येत नव्हती. मी मुलाला अलगद झोपवले आणि तिथेच बसून सासरेबुवांकडे बघत राहिली, कारण मला बॅट बॉल खेळून जीवनाचा आनंद घ्यायचा होता. आता मला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते आणि मला माझा एकटेपणा दूर करायचा होता आणि माझी भूक भागवायची होती. हे सर्व करण्यासाठी आता मला माझ्या मिस्टराच्या अनुपस्थित एक विश्वासी आणि पूर्णपणे समाधानी माणूस मिळाला आहे. आता मी जास्त थांबू शकत नव्हते आणि म्हणून मी माझी सर्व काळजी सोडून आणि सर्व बंधने तोडून माझ्या सासरेबुवाजवळ जाऊन बसली. त्यामुळे काही वेळाने ते हलू लागले. मला वाटले की त्याचा हात माझ्या डोक्यावर आला आणि माझे सासरे गेले. त्याच्या कृतीने मी जरा घाबरले. माझी प्रकृती कमजोर झाली होती, माझा दम सुटला होता. मग मी हिंमत हारले नाही. साधारण तासभरानंतर सासरेबुवाचा हात डोक्यावरून काढून माझ्या गळ्याखाली आला. त्याच्या या कृतीने मला खूप आनंद झाला. मला नुकतीच मजा यायला लागली होती. आणि मग काय, जेव्हा सासरेबुवा जागे झाले आणि उठून बॅटिंग करायला लागले, त्याने मला एका झटक्यात बाजूला ढकलले. मग तो उठला आणि दिवा लावला आणि माझ्याकडे पाहू लागले आणि खूप घाबरले की आणि म्हणाले, असं नको करायला हवं होतं. त्यांना भीती होती की कदाचित मी माझ्या मिस्टरांना सांगेन. पण मी त्यांना उत्तर दिले, सासरेबुवा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी कुणालाच सांगणार नाही आणि सासू पण या जगात नाही आहे. आणि मला माहित आहे कधी कधी तुमची पण भावना जागा होत असतील, मग तुम्हाला पण तुमची भावना शांत करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि माझे मिस्टर हे देखील वर्षभर कॅनडामध्ये असतात, मग मी माझी भावना कोणाबरोबर शांत करायची? मला पण माझी भावना शांत करायचा तितकाच अधिकार आहे. तर आजपासून आपण एकमेकांची भावनांना शांत करू. जर माझे बोलणे तुम्हाला पटत असेल तर उठून लाईट बंद करा आणि होऊ द्या अजून एक राऊंड. मग माझे सासरेबुवा 2 मिनिटं शांत बसून होते आणि उठून किचनमध्ये गेले. फ्रीजमधून थंड पाणीची बॉटल घेऊन आले आणि मला बोलले, घे थोडं पाणी पी. मग त्यांच्या सांगण्यावरून मी 2 घोट पाणी प्याली. मग माझे सासरेबुवा त्याच ठिकाणी आपले होठ लावून पाणी प्याले. मग त्यांनी रूमची लाईट बंद केली आणि हे पाहून मी गालातच हसली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.